स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. दिल्ली मुंबईलाही जमलं नाही ते सांगलीने करून दाखवलं. अर्भक मृत्यूदरात मोठी घट, जयंत पाटलांकडून कौतुक. 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सांगली जिल्ह्यात राबवलेल्या स्मार्ट PSC आणि मॉडेल स्कूल या योजनांचे अत्यंत सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. या योजनांमुळे सांगली जिल्ह्याचा अर्भक मृत्यूदर राज्य आणि राष्ट्राच्या सरासरीपेक्षा निम्म्याने घटला असून सांगलीचा हा आरोग्य पॅटर्न आता राज्यासाठी दिशादर्शक ठरत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केले. वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रातील प्रगतीचा लेखाजोखा मांडला. जयंत पाटील म्हणाले की देशाचा अर्भक मृत्यूदर 28% आणि राज्याचा 16% असताना सांगली जिल्ह्याने तो 6.38% पर्यंत खाली आणला आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात कमी मृत्यूदर असावा, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या PSC कायापालटावर भाष्य करताना त्यांनी सांगितलं की 2019-20 मध्ये जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या 18 लाख होती, जी आता 42 लाखांच्या घरात पोहोचली आहे. OPDच्या संख्येत झालेली 129% वाढ ही सरकारी आरोग्य व्यवस्थेवर जनतेचा विश्वास वाढल्याचे प्रतीक आहे. एकेकाळी खासगी रुग्णालयांकडे वळणारा सर्वसामान्य रुग्ण आता स्मार्ट PHCमुळे सरकारी सेवेला पसंती देत आहे. या सोहळ्याला कासेगाव परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. 2019ला आघाडीचं सरकार आल्यावर जिल्ह्यामध्ये 2 योजना आपण राबवल्या. स्मार्ट PHC म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तम करणे आणि मॉडेल स्कूलची व्यवस्था. मला सांगायला आनंद होतोय की सांगली जिल्ह्याचा अभ्रक मृत्यूदर म्हणजे राज्याचा 16% आहे. राष्ट्रीय सरासरी त्याची 28 आहे. पण सांगली जिल्ह्याचा अभ्रक मृत्यूदर आता 6.38% खाली आलेला आहे. म्हणजे कदाचित महाराष्ट्रात सगळ्यात कमी अभ्रक मृत्यूदर सांगली जिल्ह्याचा असेल. आणि 19-20च्या तुलनेमध्ये 25-26 मध्ये OPD सेवा रोज डॉक्टरला जाऊन भेटतात की नाही, त्या OPD सेवेमध्ये तब्बल 129% वाढ झाली. 129%. म्हणजे 19-20ला 18,35,000 लोक रुग्णसेवा घेत होते, OPDत गेले. आता 25-26ला तो आकडा परवाच्या मार्च महिन्यातला शेवटचा एकत्रित केला. 18,35,000 पासून हा आकडा आता 41,98,000 म्हणजे 42 लाख लोक सांगली जिल्ह्यातली ही OPD मध्ये मागच्या वर्षभरात जाऊन आली. जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात म्हणजे प्राथमिक स्मार्ट PHCचा कार्यक्रम किती यशस्वी झाला याचा हा मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणं फार लोकांना महत्त्वाचं वाटत नव्हतं किंवा खाजगीकडे जाण्याचा प्रथा फार मोठी होती, ती आकडा 18 लाख वरून आता 42 लाखावर गेला. ही स्मार्ट PHC योजनेचं यश आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. तर 19-20 नंतर प्राथमिक आरोग्य केंद्र सुधारण्याचं जे धोरण आपण घेतलं त्यामुळे जिल्ह्यातल्या सामान्य जनतेचा फार मोठा फायदा झाला.